नमस्कार, जय श्रीराम, जय गोमाता। भुवनेश्वर गोशाळा, विजयनगर, वैतागवाडी, बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यामध्ये आपली भुवनेश्वर गोशाळा आहे। आपण आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये लहान मोठ्या वृद्ध 70 ते 75 गोमातेचा या ठिकाणी सांभाळ करत आहोत। पण मित्रांनो, या वर्षीचा भयंकर पावसाळा बघून निसर्ग राजा आपल्यावर कोपलेला आहे असं म्हणायला काहीही वावगं ठरणार नाही। कारण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर या वर्षी सगळीकडे भयंकर पाऊस सुरू आहे। बऱ्याच ठिकाणी तर लोकांचे राहण्याचे घर देखील वाहून गेलेले आहेत। शेतकरी राजाचे शेतातील पिकं तर वाहून गेलेलेच आहेत, पण शेतातली माती सुद्धा वाहून गेलेली आहे। इतकी दुर्दैवी अवस्था या वर्षीच्या पावसाळ्यामुळे झालेली आहे। मित्रांनो, ज्या प्रकारे शेतकऱ्यांची आणि सर्वांचीच ही दुर्दैवी अवस्था झालेली आहे ना, त्याच प्रकारे काही गोशाळेंची देखील दुर्दैवी अवस्था झालेली आहे। काही ठिकाणी गोशाळेंचे शेड उडून गेलेले आहेत। इतकी दुर्दैवी अवस्था या वर्षीच्या या भयंकर पावसाळ्यामुळे झालेली आहे। आपल्या भुवनेश्वर गोशाळेची देखील अवस्था तुम्ही या व्हिडिओ मधून पाहू शकता। बीड जिल्ह्यामध्ये या वर्षी पावसाचे प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळे गेले 15 दिवस झालं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मांजरसुंबा, बालाघाट परिसरामध्ये भयंकर असणारा पाऊस सुरू आहे आणि पाऊस थांबायलाच तयार नाही। त्यामुळे अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था पावसामुळे या ठिकाणी आपल्या गोशाळेमध्ये झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सगळीकडे चिखल झालेला आहे आणि त्यामध्येच गोमाता अशा प्रकारे उभा राहिलेल्या आहेत। आणि इतक्या संकटामध्ये आपल्या गोमातेंना चारा टाकण्यासाठी या ठिकाणी गव्हाणीची व्यवस्था आहे, त्यामुळे गोमातेंना चारा खाता येतोय। या ठिकाणी जनकल्याण ग्रुप मुंबई यांनी आपल्याला 3 महिन्यापूर्वी गव्हाणीची मदत केली, त्यामुळे आज ही मदत खूप मोठी ठरलेली आहे। तुम्ही या ठिकाणी गव्हाणी पाहू शकता। फक्त या गव्हाणीच्या मदतीमुळे या भयंकर पावसाच्या प्रकोपापुढे गोमातेंना चारा टाकणं शक्य झालेलं आहे। आणि त्यातल्या त्यात काही गोमाता ज्या थकलेल्या आहेत, अशक्त आहेत, त्यांना अशा प्रकारे पाळण्यामध्ये उभा केलेला आहे। जो आपण उन्हाळ्यामध्ये गोमातेसाठी सुक्या चाऱ्याचं नियोजन केलेलं होतं, त्यावरच गोमातेचा सध्या उदरनिर्वाह सुरू आहे। आणि त्यातल्या त्या गोमातेचा जो सुका चारा आहे त्याला ठेवण्याकरता सुद्धा आपल्याकडे शेड नाही। अशा प्रकारे ते झाकून ठेवलेलं आहे। बराच चारा भिजून ओला देखील या ठिकाणी होत आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्या भुवनेश्वर गोशाळेतील गोमातेसाठी आमच्या पद्धतीनं जेवढी निवाऱ्याची सोय करता येईल तेवढी तर आम्ही या ठिकाणी केलेली आहे। पण निसर्ग राजाचा कोप तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी सतत पाऊस सुरू असल्यामुळं जमिनीतून पाणी उफळायला लागलेलं आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे गोमातेंच्या खाली देखील चिखल झालेला आहे। जर जमिनीतूनच जर पाणी वरती यायला लागलं तर त्याला आपण काहीही करू शकत नाही। सगळीकडे चिखल झालेला आहे। चालत असताना गुडघ्यापर्यंत पाय या चिखलामध्ये जात आहेत। तुम्ही या ठिकाणची दुर्दैवी अवस्था या व्हिडिओतून पाहू शकता। आमच्या पद्धतीने जेवढी गोमातेला निवाऱ्याची सोय करता येईल तेवढी तर आम्ही या ठिकाणी केलेलीच आहे। आपल्या गोशाळेकरता अजून कुठल्याही प्रकारचे सरकारी अनुदान प्राप्त झालेले नाही, पण तरी सुद्धा आमच्या पद्धतीने जेवढी निवाऱ्याची सोय करता येईल तेवढी आम्ही केलेली आहे। जर गोशाळेतील गोमातेच्या निवाऱ्याकरता किंवा खाली बेसमेंट करण्याकरता कोणाकडून जर काही मदत होत असेल तर नक्की आपल्या गोशाळेला मदत करा, जेणेकरून अजून या ठिकाणी गोमातेची सोय होईल। या व्हिडिओतून तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे जमिनीतून पाणी गोशाळेमध्ये उफळलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी गोशाळेतील परिसरातील शेत सुद्धा पाहू शकता। शेतात सुद्धा गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे गोशाळेमध्ये जमिनीतून पाणी निघायला लागलेले। शेतकऱ्यांचे संपूर्ण सोयाबीन, संपूर्ण पिकाचे तर या ठिकाणी नुकसान झालेलेच आहे। तुम्ही या व्हिडिओ मधून पाहू शकता। कारण मित्रांनो, निसर्ग राजाच्या समोर आपण कोणीही काहीही करू शकत नाही। महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर निघण्याकरता अनुदान द्यावी आणि शेतकऱ्यांबरोबर गोशाळेंकडे देखील लक्ष द्यावे। कारण बऱ्याच गोशाळेंची खूप दुर्दैवी अवस्था झालेली आहे आणि आपल्या गोशाळेसह अजून महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर अशा बऱ्याच गोशाळा आहेत की त्यांना अजून कुठल्याही प्रकारचे सरकारी अनुदान प्राप्त झालेले नाही। जर गोशाळेतील गोमातेच्या निवाऱ्याकरता किंवा खाली बेसमेंट करण्याकरता कोणाकडून जर काही मदत होत असेल तर नक्की आपल्या गोशाळेला मदत करा, जेणेकरून अजून या ठिकाणी गोमातेची सोय होईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मदत करणाऱ्या काही व्यक्तीपर्यंत
हा व्हिडिओ पोहोचला. जय श्रीराम, जय गोमाता.